खुर्द ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। रस्त्याच्या मागणीसाठी पोलिसांसमोरच पूर्णा नदीमध्ये आंदोलकांनी उडी मारली। आंदोलनकर्ते विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली। प्रशासनाने अचानक गावठण रस्ता बदलल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। बुलढाणा जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो आणि या प्रकल्पाच्या कामाच्या मध्ये जवळपास 49 गावांचे या ठिकाणी पुनर्वसन होते आणि आडोळ गावाचं सुद्धा या ठिकाणी पुनर्वसन होत आहे। मात्र ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाला दिसते। आडोळ गावचा जो गावठांचा पूर्वीचा रस्ता होता तो बदलून जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी तो बदललेला आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी याला विरोध केला होता। गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं होतं की जो रस्ता पूर्वीचा आहे तोच रस्ता या ठिकाणी ठेवावा, जेणेकरून ग्रामस्थांना कुठलाही त्रास होणार नाही। मात्र जिगाव प्रकल्प पुनर्वसन अधिकाऱ्यांनी तो रस्ता त्या ठिकाणी बदललेला आहे, प्रस्तावित केलेला आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे। त्यानुसार ग्रामस्थ जिगाव प्रकल्पाच्या या नदीवरती आले होते आणि त्यांनी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। विनोद पवार नावाच्या व्यक्तीनं या नदीमध्ये उडी मारलेली आहे आणि तो व्यक्ती या ठिकाणी वाहून गेलेला आहे। त्याचं कुटुंब या ठिकाणी त्यानंतर आक्रमक झाला दिसतंय, ग्रामस्थ आक्रमक झाला दिसतंय। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, आडोळ, बुलढाणा।